हाय, हॅलो, नमस्कार. अंशिकाज किचनमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अंशिकाज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने शाही तुकडा. तो बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे. इथे मी ब्रेडचे स्लाइस करून घेतले होते. आपला नॉर्मल जो ब्रेड असतो व्हाईटवाला त्याचे आम्ही आपलं कट करून घेतले आहेत व त्या मी आपलं साजूक तुपामध्ये चांगल्या अशा फ्राय करून घेतले आहे. जर तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही ह्याला ब्रेड लावून दोन्ही साईडने चांगलं असं ब्राऊन कलरचं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. मी कस्टर्ड पावडर ही व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध ॲड करून हे सगळं असं मिक्स केलेलं आहे. मी इथे 2 चमचे मोठे भरून दूध घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये इथे मी अर्धा लिटर दूध हे चांगलं असं उकळून घेतलेलं आहे. ते आता आपली जी वरची शाई आलेली आहे ती पण आपल्याला ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. व आपण जी कस्टर्ड पावडरचं जे मिल्क बनवलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकूयात. कस्टर्ड पावडर जी आपण दुधामध्ये ॲड केलेली होती ती ह्याच्यामध्ये टाकायची आहे. आपल्याला एका हाताने हे एकजीव करून घ्यायचं आहे व दुसऱ्या हाताने थोडं थोडं आपल्याला हे दूध टाकून घ्यायचं आहे व आता आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करायचं आहे. आपण जर हे मिक्स केलं नाही तर आपल्या कस्टर्ड पावडरचे जे आहे त्या गाठी गाठी होऊ शकतात. व आता राहिलेली जी कस्टर्ड पावडर आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध आपण ह्यात ॲड करून हे सगळं असं मिक्स करून ह्यामध्ये टाकूयात. आपण आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात. तर इथे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व आता हे दूध उकळतं आहे तोपर्यंत आपण तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढं गोड टाकून घेऊया. इथे मी 3 वाटी साखर टाकून घेतलेली आहे व आता ही साखर आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये साखर एकजीव झाली की आपण जे दूध घेतलेलं होतं ते उकळलं की आपण इथे गॅस बंद करूयात. इथे मी सगळी साखर यामध्ये मिक्स करून घेत आहे. ह्याला एक उकळी आली की आपण इथे गॅस बंद करूयात. इथे आपले हे चांगलं असं उकळलेलं आहे व आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूयात. एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण जे दूध कस्टर्ड पावडरने मिक्स करून घेतलं होतं ते आता आपण गॅसवरनं खाली काढून घेऊयात. व आता ह्या बाउलला आपण थोडंसं खालनं असं ब्रेडच्या स्लाइस ठेवून घेऊयात. मी इथे सगळ्या ब्रेडच्या स्लाइस अशा चांगल्या अशा ठेवून घेते. एक साईड ही चांगले असे ब्रेडचे आपण जे स्लाइस केले होते ते ठेवून घेतले आहे व त्याच्यावरती आपण जे कस्टर्ड मिल्क केलं आहे ते आपण ह्यावरती टाकून घेऊया. त्यानंतर पुन्हा आपल्याला एक लेयर ठेवून घ्यायची आहे. व आता आपण परत एकदा ही लेयर टाकून घेऊयात. व आता दुसरी लेयर ही आपण ठेवून घेऊयात. अशा तुमच्याकडे जेवढ्या लेयर होतील तेवढ्या लेयर तुम्ही ठेवून घ्यायचे आहे. मी इथे 3 लेयर ह्या करून घेते. इथे मी आपलं जे कस्टर्ड मिल्क होतं ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व एक लेयर मी अशा 3 लेयर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी ब्रेडचे स्लाइसही ठेवलेले आहे. त्याच्यानंतर मी थोडेसे काजू बदाम टाकलेले आहे. काजू बदाम हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असतील तर टाका, नाही टाकले तरी चालेल. इथे आपला शाही तुकडा हा तयार आहे. आपल्याला शाही तुकडा जो आपण केलेला आहे तो आपल्याला 1-1.5 तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तुम्ही जास्त वेळ ठेवला तरी चालेल. आपल्या इथे तयार आहे शाही तुकडा. कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.